मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा लहान आणि मोठ्यांना सगळ्यांना आवडतील असे पोटॅटो स्टिक आज आपण बनवणार आहोत। पण जर यूट्यूबवर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आणि हे स्टिक बनवायला अगदी जास्त वेळ लागत नाही। 2 बटाट्यापासून अगदी हे झटपट असे स्टिक तयार होतात। तर चला मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। इथं सुरुवातीला मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता हे दोन्ही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे। तुम्ही हाताने स्मॅश देखील करू शकता, पण मी अशा पद्धतीने जी आपली आलं किसण्याची किसणी असते त्यानेच मी हे बटाटे दोन्ही पण किसून घेणार आहे। आता अशा पद्धतीने माझे इथं दोन्ही बटाटे हे किसून झालेले आहेत। आता यामध्ये मी एक अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे। जर मला गरज वाटली तर मी नंतर पुन्हा ॲड करणार आहे, पण सुरुवातीला मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे। आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं। त्यानंतर एक अर्धा चमचा तिखट घालून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर देखील घालून घ्यायची। आता एक अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायचं। त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चिमटभर आपल्याला चाट मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं। चाट मसाला घातल्यामुळं एकदम हे खायला असं स्पायसी लागतं, त्यामुळे चाट मसाला तुम्ही नक्की वापरा। आता हे मिश्रण थोडंसं मला अजून पातळ वाटते, त्यामुळे अजून मी एक अर्धा वाटी यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे। तुम्ही याच्याऐवजी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मैदा वापरला तरी चालेल। मी इथं अर्धी वाटी पुन्हा कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे, किंवा कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही मैदा देखील यामध्ये सगळा वापरला तरी चालेल। तर अशा पद्धतीने पुन्हा याला मिक्स करून असा याचा गोळा बनवून घेतलेला आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हाताला मिश्रण आपलं चिकटू नये, म्हणून तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घ्यायचे आणि त्यानंतर पोळपीठाला देखील मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून खाली ते चिकटून बसणार नाही। आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं रोल याचा करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही याच्याऐवजी हातावर देखील अशा पद्धतीने करू शकता। जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथं करू शकता। अशा पद्धतीने आपली ही स्टिक इथं बनवून झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी अजून काही इथं स्टिक बनवून घेतलेले आहेत। इथं माझ्या मी एवढ्या स्टिक सुरुवातीला बनवून घेतलेल्या आहेत। आता तेल छान असं कडकडीत गॅसवर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपला गॅस लो करायचा आणि त्यानंतर एक एक अशा स्टिक घालून आपल्याला या तळून घ्यायचे आहेत। अगदी जास्त गर्दी देखील करू नका, कारण मिश्रण आपलं ओलसर असल्यामुळे एकमेकाला ते चिकटून बसतील, त्यामुळे जास्त गर्दी देखील तेलामध्ये करायची नाही। अगदी थोड्या मावतील तेवढ्याच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अगदी पटकन लगेच याला अलटी-पलटी देखील करायचं नाही। सुरुवातीचा एक अर्धा मिनिट झाला की या आपोआप स्टिक तेलाच्या वरती यायला लागतात आणि त्यावरती आल्यानंतरच आपल्याला या अलटी-पलटी करून एक 2 ते 3 मिनिट छान अशा तळून घ्यायचेत। आणि तुम्ही अजून देखील क्रिस्पीपणा याला येण्यासाठी ज्यावेळी तुम्ही तळून हे साईडला काढून घेता, त्यानंतर पुन्हा आपल्याला ह्या तेलामध्ये पुन्हा तळून घ्यायचे। यामुळे काय होतं की आपण 2 वेळा ह्या स्टिक तळून घेतल्या तर त्या एकदम अशा क्रिस्पीपणा याला येतो, म्हणजे आपला याला सॉफ्टनेसपणा थोडासा कमी याचा होतो आणि ह्या कुरकुरीत देखील होतात। आता जवळजवळ एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि गॅस मिडियम गॅसवरच मी त्यानंतर तळून घेतलेले आहेत। म्हणजे सुरुवातीचे एक 2 मिनिट मी लो गॅसवर आणि नंतरचे एक 2 मिनिट मिडियम गॅसवर याला तळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी या बाकीच्या देखील काही स्टिक पोटॅटो स्टिक तळून घेतलेले आहेत आणि टोमॅटो केचपबरोबर खायला या एकदम अशा भारी लागतात। लहान मुलांना देखील आवडतील आणि मोठ्यांना देखील खायला तेवढ्याच भारी आवडतील आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।